महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आमदार संजयजी शिरसाट साहेब आपल्या शुभ हस्ते राजपूत साहेबांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत। नम्र विनंती करतो आदरणीय संजयजी शिरसाट साहेब पालक त्याचबरोबर माझी मातृ छत्रपती संभाजीनगर, कारण तुला मुलाचं व्यक्तिमत्व आज सर्वांना त्यांना ऐकायचं आहे। या ठिकाणी स्वागत करतो की आपण बाजारच्या कार्यक्रमाला मनापासून दाद देत आहात। सुद्धा या ठिकाणी सर्वांचा सत्कार होत आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याचबरोबर आपल्या राजपूत साहेबांचा सत्कार करत अभिषेक छत्रपती संभाजीनगर मध्य आणि आपण आमच्या छोट्याशा कार्यक्रमाची शोभा वाढवली तर येणार आहोत। या ठिकाणी उत्तमजी पवार साहेब माजी खासदार याच अनुषंगाने कार्यक्रमाची शोभा सुद्धा वाढत असते। आणि यानंतर अत्यंत व्यवस्थितरित्या ज्या मान्यवरांना साहेबांचा सत्कार करायचा आहे त्यांचं नाव घेतलं जाईल। या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रमाच्या डॉक्टर जीवन ताजे साहेब कार्यक्रमाचं नियोजन करत असताना हे गृहीत धरलं होतं की प्रत्येकाला थांबता येणार नाही। ज्यांना यानंतर मान्यवरांचं मनोगत होणार आहे। एक मनोगत झाल्यानंतर मग आपला सत्काराचा 4 लोकांचा कार्यक्रम होणार आहे। यानंतर राज्य राजपूत विकास सर्व मान्यवर अशोक राजपूत 31 तारखेला रिटायर झाले। नोकरीला लागले त्यावेळेलाच रिटायरमेंटची तारीख ही फिक्स असते, नवीन काही होत नाही। ज्या तारखेला तुम्ही जॉईन झाले तुमचं रिटायरमेंटचं वय हे ठरलेलं असतं। मी आल्यानंतर त्यांचं मनोगत काही मला ऐकायला मिळालं, त्यांचा असलेला प्रवास आणि ते मशाल गाणं पिक्चर मधलं गाणं पोलीस मध्ये का भरती झाले होते त्या गाण्यातून तुम्हाला कळतं। पहिल्यापासून बिनधास्त असणारा माणूस पोलीस मध्ये भरती झाला आणि कुछ कर दिखाना है हे काही जोश होता, त्या जोशामध्ये आयुष्य कसं गेलं कळालं नाही। मुलंही मोठे झाले, त्यांनी सांगताना अनेक गोष्टीचं उदाहरण या ठिकाणी दिले। तुम्ही नोकरी करताना कसं केलं, कुणाला कसे आरोपी कसे पकडले, कुणाला कसा फार जन्मठेपेपर्यंत पोहोचवलं। परंतु एक गोष्ट मला आवर्जून सांगावी लागेल, आज खऱ्या अर्थानं वहिनी म्हणजे त्यांच्या पत्नी बरोबर म्हणून त्यांनी ताबडतोब सावत्री म्हणलं की त्यांना कधी सुट्टी नसते। आपल्याला नाही सांगून आपल्याला वाटतं की क्या उभाच से जा रहा है, हातात दंड बिंड असतो, 2-3 आरोपीला फटके बिटके देतो, आपल्याला वाटतं वा वा
काय पोलीसवाला आहे, परंतु त्या पोलीसवाला त्या आरोपीला मारत नाही तर स्वतःच्या कर्माला मारत असतो. नोकरी करताना कशा पद्धतीने केली पाहिजे हे जरी सर्व खरं असलं तरी कुटुंबाला वेळ देता येत नाही, हे सत्य आहे. प्रत्येक वेळेला एका वेगळ्या दबावामध्ये पोलीसवाला हा काम करतो. तो कॉन्स्टेबल असेल का सीपी असेल, त्याच्यावर एक दबाव हा नेहमी बनलेला असतो की काय घडलं तर आपलं काय होईल. आणि या दबावामध्ये काम करताना जर एखादा अधिकारी आपला वरिष्ठ जर चांगला असला, जर त्यांनी फ्रीडम दिलं तर मग काम करायला किंवा नाव कमवायला वेळ लागत नाही. म्हणून आज राष्ट्रपती सारखे एक पदक आज राजपूतच्या नावावर आहे, हे आमच्या शहराचं भूषण आहे. आमच्यासारख्या राजकीय लोकांचे अनेक वर्ष या पोलिसांच्या बरोबर गेलेले. राजकारणातला माणूस आणि पोलीस हा सेम जमत आहे. पत्रकार असेल, राजकारणी असेल, पोलीसवाला असेल आणि वकील असेल, हे जोपर्यंत त्याचं चौकट तयार होत नाही तोपर्यंत समाजामध्ये काही नीट होतच नाही. आणि म्हणून यांच्यात आमचा संबंध, माझा संबंध 1985 पासून आहे. 85 पासून मी अनेक पोलीस स्टेशन किंवा अनेक पोलीस अधिकारी पाहिलेले, लॉकअप पण पाहिलेले. लॉकअप पाहिले हे अर्थानं डायरेक्ट चेहऱ्यावर असं काही आड्या आणू नका की हा मुद्दा इकडे कसा. तर मी सामाजिक चळवळीतून जेव्हा अटक व्हायची त्या टायमाला या शहरातल्या सगळ्या लॉकअप मध्ये माझा मुक्काम झालेला आहे. एक तो वेळ असतो, ती काळ असते, परंतु अशा वेळेला सुद्धा ज्या तुम्ही क्षेत्रामध्ये काम करत होता, तुम्ही जे काही लोक कमवले, मैत्रीचं नातं जपणं अशा वेळेला फार अवघड काम असतं. समाज असतो, मित्रपरिवार असतो, कौटुंबिक अडचणी असतात, त्याच्यातून आपण नोकरी सही सलामत करणं हे फार अवघड काम आहे. राजपूत तुम्ही ते केलं नाही. दरवेळेला यांची माझी भेट व्हायची, कधी नवी मुंबईला असताना व्हायची, कधी ठाण्याला जाताना व्हायची. आणि त्यांनी जेव्हा इथं आले त्या टायमाला पहिल्या दिवशी माझ्याकडे येऊन, आम्ही कधीही, मला नाही वाटत राजपूतच्या मोबाईलवर माझा नंबर त्यांनी सेव्ह करून ठेवला असेल, परंतु मी कधीही फोन केला नाही. ते यासाठी की चांगल्या कामासाठी फोन करणं कधीच नाही, परंतु आपला जवळचा माणूस आहे म्हणून एखादा चुकीचा फोन करून त्याच्याकडून काम करून घेणं हे माझ्या स्वभावात कधीच नव्हतं. म्हणून मला वाटतं एकही फोन पूर्ण कारकिर्दीमध्ये जमा केला. त्याचे सर्व कार्यक्रमाला मी जात, समाजामध्ये असलेले सगळ्या लग्नाला जात, परंतु ते नातं राजपूताने टिकून ठेवलंय. रिटायरमेंट झालेली प्लॅन तयार असेल काय. माझे सहकारी अधिकारी जे नुकतेच रिटायर झालेले तसे राजपूत, अमरनाथजी डांगरे साहेब, माझे सहकारी राजपूत साहेबांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सर्व मित्रवर्ग जो मोठ्या प्रमाणात जमला आहे. आणि मला ते सकाळपासून सगळे रीगच लागलेली आहे. आम्ही माझे सहकारी अधिकारी DCP अतुलकर काही कामानिमित्त आज आम्ही सकाळपासूनच साहेब सगळे आमचे सिनियर PI, ACP, DCP बाहेर फील्डवरतीच आहोत. आणि आम्ही आत्ताच त्याच नियोजनातून परत सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. त्याच्यामुळे कसं असतं बघा, म्हणजे योग असा असतो की त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आम्हाला युनिफॉर्म मध्ये येण्याची संधी मिळाली. तेव्हा तुम्हाला आता इथे जे अधिकारी आहेत ते सगळे युनिफॉर्म मध्येच येताना दिसतील. म्हणजे योगायोग आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मी आणि राजपूत हे आम्ही बँगलोरला एकत्र ट्रेनिंगला होतो. राजपूत PSIच्या ट्रेनिंगला होते आणि मी DYSPच्या ट्रेनिंगला होतो. आणि पूर्वी नंतर कर्मधर्म योगाने विविध ठिकाणी एकत्र सेवा करण्याचा देखील आमचा योग आला. ठाण्याला आम्ही एकत्र होतो, नवी मुंबईला एकत्र होतो, त्याच्यानंतर या ठिकाणी देखील एकत्र आलो. आणि त्यांच्या प्रदीर्घ 34 वर्षाच्या सेवेमध्ये मला माहिती आहे की नवी मुंबईला अतिशय टफ, म्हणजे दिवा पाटलांचे साहेब आंदोलन आम्ही हँडल केलेले. दिवा पाटलांचे आंदोलन म्हणजे मला त्यावेळी आठवत आहे की ते फार असे खंबीर आणि कणखर असायचे. आणि त्यांच्याकरता आगरी समाजाची लोक एका कॉलवरती अशी हजारोची संख्येने, म्हणजे
40 50 हजाराच्या मोर्चे आम्ही त्यावेळी सांभाळलेले आहेत. म्हणजे त्यावेळी ते परदेशी साहेब आपले राजपूत साहेब ह्याला होते पनवेल ना, पनवेल डिव्हिजनला. आणि पनवेल म्हणजे त्या डिव्हिजन मध्ये सगळ्यात नवी मुंबईमध्ये सेन्सिटिव्ह झोन कुठला असेल तर पनवेलला. त्यानंतर ठाण्याला पण तुम्ही क्राईम ब्रँचला होतो. म्हणजे ठाण्याची क्राईम ब्रँच म्हणजे खूप नावाजलेली. म्हणजे मुंबईला आजकाल काय होत नाही, पण सगळा गुन्हे क्राईम जे काय असतात महत्वाच्या गोष्टी घडामोडी, कारण की त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे, काही ना काहीतरी घटना घडत असतात आणि त्याची व्याप्ती पण भिवंडी मुंब्रा सारखे शहर त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे अतिशय खूपच चांगलं काम त्यांनी म्हणजे बरेच वर्ष नोकरी केली. इतक्या रिटायर होतो. मी नेहमी म्हणतो की ज्यावेळी 34 वर्ष सेवा देऊन एक असा उत्कृष्ट अधिकारी रिटायर होतो म्हणजे त्याच्या अनुभवाला आम्ही मुकतो. कारण की एवढ्या उच्च दर्जाचा अनुभव आणि एवढा चांगला अधिकारी ज्यावेळी रिटायर होतो त्यावेळी त्या डिपार्टमेंटचं, त्या समाजाचं आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं आम्हाला कुठेतरी त्यांची कमतरता भासते. म्हणजे राजपूत साहेब नेहमी हसत नको या ट्रेनिंग पासून, म्हणजे एकदम प्लीजिंग पर्सनॅलिटी, कुठल्याही लॉ ऑर्डरला डगमगणार. आज साहेबांचा सेवापूर्ती समारंभ आहे. साहेबांना साहसी, निडर, निर्भीड व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटला आणि आपण सर्वांना माहीत आहे. साहेब म्हणजे माझ्यासाठी तरी ओरिजिनल सिंगमच आहे. साहेबांनी इतक्या दगदगीच्या नोकरीमध्येही त्यांचे काही छंद जोपासले जे तुम्ही व्हिडिओ क्लिप मध्ये पण बघितले आहे. न चुकता व्यायाम करणे, गावी गेले की घोडसवारी करणे, सायकलिंग करणे आणि एक जे कुणालाही माहित नसलेला त्यांना छंद आहे तो कराओकेवर गाणे गाण्याचा. आणि त्याचा प्रेक्षक म्हणून मला समोर बसवायचं आणि ते गाणे ऐकायचे. मला असं काही ऐकले मी. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी काही नियम पाळले. घराच्या आत आल्यावर ते हसत मुखाने आले. कितीही टेन्शन असू दे, मला मुलांना त्यांनी कधीही ते टेन्शन जाणू दिलं नाही. नवरा बायको म्हटलं की छोटे मोठे भांडण होणार, असं शक्यच नाही की भांडण होणार नाही. पण आम्ही दोघांनी कधीही नात्यात मीपणा आणला नाही. त्यांचे काही चुकले गरजेचं आहे. त्यामुळेच आमचे नाते हे नेहमी मैत्रीपूर्ण होत गेले. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आणि क्रिटिक्स पण आहोत. त्यातूनच मला सांगायचं वाटते, मी त्यांच्यासाठी 4 ओळी सांगते, ऐका. माझा नवरा लय भारी आहे, थोडासा गोड आहे, थोडासा खोडकर, रागवला की वादळ होतो आणि हसला की चंद्रप्रकाश होतो. आजपर्यंत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संसाराचा गाडा भगवंताच्या कृपेने इथपर्यंत आला. त्यात तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, तसेच आयुष्यात बरोबरीने असणाऱ्यांच्या शुभेच्छा, आम्हासाठी मोलाच्या सारख्या जीवनाला नंदा मिळाल्या, मैत्रिणीसारखी जाऊ मिळाली, लक्ष्मण आईवडिलांसारखे सासू सासरे मिळाले. हे सगळं एक व्यक्तीमुळे मिळालं, ते आहे माझे पतिराज. त्याचबरोबर माझ्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे समोर बसलेली मंडळी, एवढा मोठा गोतावळा मिळाला. हे सगळे साहेबांमुळे माझ्या आयुष्यात आले आणि त्यांच्याविषयी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात मशागत केलेले शब्द बोलावेसे वाटत आहेत. तर ते परत एकदा ऐका. 4 ओळी तुमच्यासाठी. गर्व दोपहर की ठंडी शाम हो तुम, मेरे दिल का सुकून, मेरे दिल का अरमान हो तुम हो तो सब कुछ है जिंदगी में, मेरी खुशियों का दूसरा नाम हो तुम. क्या लग रहा है आपको, कैसा महसूस कर रहे हैं? अच्छा महसूस कर रहे हैं. महाराष्ट्र पुलिस डिपार्टमेंट में, महाराष्ट्र पुलिस दल में काम करना एक मेरी सौभाग्य की बात थी. ये डिपार्टमेंट में 1992 में मैं भर्ती हुआ और 34 साल मैंने सेवा की. मेरे सभी वरिष्ठ अधिकारी 1992 से लेकर तो अभी तक के 31 जुलाई 2026 तक हर वरिष्ठ अधिकारी जिन्होंने मेरे ऊपर विश्वास डाल के जो जो जिम्मेदारी मुझे दी, वो सभी जिम्मेदारी मैंने कायदे के दायरे में रह के और जनता की सेवा करके अच्छे से निभाई.
उसका परिणाम ऐसा हुआ कि मेरे 34 साल में मुझे 650 बख्शीश और 152 प्रशंसा पत्र मिले और मुझे माननीय पुलिस महासंचालक साहब की तरफ से इंसिग्निया मिला और माननीय राष्ट्रपति महोदय भारत सरकार इनकी तरफ से 2020 में राष्ट्रपति पदक भी मिला। इस वजह से मैं गर्व महसूस करता हूँ कि ये ऐसे जो जग विख्यात पुलिस खाते का मैं पार्ट रहा हूँ और उसमें सेवा करने का मुझे जो मौका मिला उसका मैं पूरेपूर उपभोग लेके वो मौके पर मैंने पूरेपूर काम करके जन सेवा जिसमें बच्चे महिलाएं बुजुर्ग इनकी सेवा मैंने की और जो गुनहगार थे उनको कायदे के दायरे में रह के कठोर शासन उनको माननीय न्यायालय से होगा इस दृष्टि से तपास करके मेरी जिम्मेदारी निभाई और मेरी सेवा मैंने पूरी की। सर भविष्यामध्ये काय प्लॅन आहे? भविष्यात काही नाही, जे शक्य होईल ती समाजसेवा करणे। कुटुंबाला मी कधी 34 वर्षात वेळ देऊ शकलो नाही। माझ्या परीने माझ्या आईवडिलांची समाजाची तसेच शक्य होईल तशी शासन ज्यावेळेस गरज वाटेल सांगेल त्यावेळेस शासनाची सेवा करेल। पोलीस खात्याचा माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या मला जर समाजात वावरताना काही बेकायदेशीर आढळलं तर माझ्या खात्याला मी निश्चित ते कळवेल आणि कायदेशीर प्रक्रियेत त्यांना मदत करेल। अविस्मरणीय क्षण कोणता तुमच्या 34 वर्षाच्या कार्य? 34 वर्षाच्या तिच्यात अविस्मरणीय क्षण असे होते की ज्या वेळेस क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करून त्या गुन्हेगारांना जन्मठेप सारख्या मोठ्या सजा लागल्या, खून बलात्कार पोक्सोच्या गुन्ह्यांमध्ये, तो आनंद ते नातेवाईकांच्या चेहऱ्यावर पाहून जो आनंद मिळत होता, जसेच घरफोडी रॉबरी चोरी झाल्यावर त्यांचा मुद्देमाल रिकवर करून मी त्यांना परत देत होतो, त्यावेळेस जो माता भगिनींच्या डोळ्यात बघितलेला आनंद, चेहऱ्यावरचा आनंद, हरवलेले मुलं त्यांच्या पालकांना मिळवून देत होतो, तो बघितलेला आनंद हे माझ्या जीवनातले अनेक अविस्मरणीय क्षण आहे। शेवटच्या प्रश्न समाजातील काय आव्हान कराल तुम्ही? समाजाप्रती हेच आवाहन करेल की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांवर असे संस्कार करावे की जेणेकरून मुलगा व्यसनाच्या आहारी जायला नको। तो रात्रंदिवस काय करतोय, सायबर क्राईम आता मोठ्या प्रमाणात होतोय। आपल्या मुलाचे मोबाईल कधी लॉक राहू देऊ नका, ते चेक करा की मुलगा गलत संगतमध्ये तर नाही ना, सोशल मीडियावर आपली मुलगी गलत संगतमध्ये तर नाही ना, आणि वाम मार्गाला तर लागत नाही। त्या दृष्टीने निर्वसनी मुलं ठेवा, त्यांना शिकवा, देशभावना त्यांच्यात जागृत करा, आईवडिलांची समाजाची सेवा होईल अशी भावना लहानपणापासून जागृत करा आणि चांगला नागरिक या देशाचा होईल, एक सक्षम अधिकारी, एक सक्षम नेता किंवा सक्षम व्यापारी तो आपला मुलगा किंवा मुलगी होईल या दृष्टीने प्रयत्न करा अशी भावना व्यक्त करतो। आणि व्यसनापासून अंमली पदार्थापासून सर्वांनी सतत दूर राहावे असं मी आवाहन करतो।